आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माणूस म्हणून कितीही चुकीचं वागत असले तरी आज ते बरोबर होते ग. काही एक बोलू का? मला वाटतं तू त्यांना सॉरी म्हणतोस. खरं तर मी तुलाही सॉरी म्हणायला. नाही अगं, तू मला सॉरी म्हणू नकोस. मला माहितीये ना तू हे माझ्या काळजीपोटी केलंय. पण तू मला सॉरी म्हणण्यापेक्षा त्यांना सॉरी म्हणण्यापेक्षा. ठीक, मी बोलते त्यांच्याशी. मी कॉलेजला निघते. बाय. निघ जा. आणि तू शांत हो. बाय. हेडनर्स मिस गिरिजा मयेकर माझी माफी मागणार. सूर्य पश्चिमेला बोलत की काय? जयंत मिस गिरिजा मयेकर वाकून माफी मागणार. हा बोल. कुठली इमर्जन्सी केस? सर्जरी? मग दुसऱ्या डॉक्टरांना सांगा ना, मी एकटाच आहे का? डीन सरांनी सांगितलं म्हणून काय झालं? नाही म्हणून सांग त्यांना. ए ए ए ए वेडी ऐक ऐक. डीन सरांनी सांगितलंय का? हा येतोय लगेच. एक 10 मिनिटात पोचतो. आज नाही गिरिजा, कधीतरी तर माफी मागची. आज उद्या पाया पडू. असं काय करता येईल ज्याने गिरिजा विक्रांतच्या आयुष्यातून कायमची दूर निघून जाईल? काहीतरी करायला हवं. मी ऑफिसला निघालोय, तिथून साईटवर जाणार आहे, तर यायला उशीर होईल. हं? कसला विचार करतेस? नाही, काही नाही. विक्रांतचाच विचार करत होते. मिस करते त्याला. मला वाटलं षडयंत्र रचतेस. म्हणजे आता मी माझ्या मुलाच्या आठवणीत हरवून सुद्धा जायचं नाही. सॉरी गे. अरे बघ, मी ऑफिसला निघालोय, तिथून साईटवर जाणार आहे, तर यायला उशीर होणार आहे. हं? चल बाय, काळजी. सर, मीना काकू या का फोन करताय? विक्रांतच्या चहाच्या बिझनेस बद्दल ह्यांना कळलं की काय? हॅलो, घरी येऊ शकशील? का? थोडं बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? सगळंच फोनवर बोललो तर भेटून काय करणार ना आपण. ठीक आहे, ड्युटी संपल्यावर मी येते भेटायला. डन. वाट बघते तुझी. ठेवते. हा. आज मी सगळ्यांना दाखवणारच गिरिजाचे खरे रंग
मला घरी बोलवलंय हे विक्रांतला सांगू का? नको. आत्ता कुठे तो सुरुवात करायला बघतो. त्यात त्याला हे टेन्शन नको. त्याच्या दुकानाचं उद्घाटन छान पार पडू दे. बाकी मी सांभाळून घेईन. वहिनी आले. झाली सगळी तयारी? आई हे काय तुम्ही तयार नाही झालात? अगं विक्रांतच्या स्टॉलचं उद्घाटन आहे, तू येतेस ना? नाही रे, जरा बरं वाटत नाही मला. आई काय होतं? थोडीशी कणकण वाटते गो. अरे डॉक्टरांना फोन करायचा का? त्यांना बोलवतो, नाहीतर आपण जाऊया. नाही नको, एवढं काय नाही रे. जरा आराम केला ना की वाटेल बरं मला. मग मी घरात थांबू का? नको गो, बोलले ना, एवढं काय नाही झालं. जा तुम्ही. आई तुम्हाला काही लागलं तर? घेईन मी, आणि तसंच काय वाटलं ना तर फोन करेन तुम्हाला. हा आई खरंच जाऊ मी? खरंच जा गो. ठीक आहे, मी चिट्ट्याला कॉल करून विचारतो ती कुठे आहे. हॅलो, अगं कुठे आहेस तू? अगं विक्रांतच्या स्टॉलच्या ओपनिंगला येतेस ना? अच्छा ओके, ठीक आहे चालेल चालेल. हो 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 निघतोय. हो हो चल, बाय बाय बाय. काय म्हणाले? ती डायरेक्ट पोहोचते, आपण तोपर्यंत पोहोचू. हा निघा तुम्ही, उशीर व्हायचा. बरं ठीक आहे, पण काही लागलं तर फोन कर मला. हा हा निघा तुम्ही. चलो. हॉस्टेलच्या वॉर्डन मॅडम म्हणाला तसं एकदा डॉक्टरांना दाखवून घेऊ का? नको नको स्वानंदी, शहरातलं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, किती खर्च होईल काय माहिती. सरक सरक, मला बघू दे. दर्शना काय झालं? मला पाणी द्या कोणीतरी. दे. बरं वाटतंय का आता? काय होतंय? ठीक आहे, तू आमच्या सोबत आज चल. दर्शना मदत कर. सावकाश सावकाश. हे पाणी आणखी. बरं वाटतंय? हो बरं वाटतंय जरा. चक्कर कशी आली? खूप दिवसांपासून असंच होतंय. मला असं वाटतं तू चेकअप करून घ्यायला हवं.
खरं तर तेच करायला आले होते, पण एवढं मोठं हॉस्पिटल बघितलं आणि घाबरले. त्यात घाबरण्यासारखं काय आहे? नाही म्हणजे आमच्या साखरगावला छोटासा दवाखाना आहे, मोठा पण आहे पण तो तालुक्याला आहे आणि तिकडे गर्दी असते म्हणून कधी गेली नाही. तरीही अंगावर काढू नकोस, चेकअप करून घे. या मॅडम चेकअप करून घे म्हणताय खरं, पण खूप खर्च झाला तर? काय कसला विचार करतेस? मी विचार करत होते, म्हणजे मला बरं आहे ना आता, कशाला दाखवायला पाहिजे डॉक्टरला? कशाला दाखवायचं म्हणजे काय? चक्कर का आली हे आपल्याला कळायला नको? अहो सकाळपासून काही खाल्लं नव्हतं ना, म्हणून चक्कर आली असेल. विकनेसमुळे होतं असं. तू एक काम कर, तू आधी थोडं खाऊन घे आणि मग डॉक्टरांना भेट. ह्या मॅडम तर मागेच लागले, डॉक्टरांना दाखवलं ना तर भरपूर खर्च होईल. बरं मला सांग, तुझं नाव काय आणि तू कुठे राहते? मी स्वानंदी, मी जॉबसाठी मुंबईत आली. खूप दिवसांपासून बरं नव्हतं, तर हॉस्टेलच्या वॉर्डन मॅडम म्हणाले की डॉक्टरांना दाखवून दे. अच्छा, म्हणून आली आहेस तू इथे. आणि तुझ्या घरचे साखरगावला असतात, मी मुंबईत एकटीच असते. काय ग, घरच्यांची आठवण आली? हा म्हणजे खूप दिवस झाले ना घरी नाही गेली. आणि आता आमच्या ताईडीचं लग्न आहे, तिच्या लग्नाच्या आधी मला बरं व्हायला पाहिजे. नक्की होशील तू, काळजी नको करूस. तुला माहितीये, मला पण 2 लहान बहिणी आहेत. काय सांगता? हो, एकीचं लग्न झालंय आणि दुसरी मेडिकल कॉलेजमध्ये शिकते. म्हणजे तुम्ही मोठ्या म्हणायच्या. हो, लग्न नाही झालं तुमचं? ठरलंय, बघू आता कधी होतं. अहो तुम्ही तुमचं नावच नाही सांगितलं मला. गिरिजा मयेकर, मी इथली हेड नर्स. अरे वा, थँक्यू. हे घे. अहो मॅडम खरंच नको. घे म्हंटल ना, नाही तर पुन्हा चक्कर येऊन पडशील हा. घे. तुम्हाला बघून मला माझ्या ताईडीचीच आठवण आली. का ग? ती पण असं फसवूनच मला खायला घालायची. मग तुम्हाला तुझी ताईडीच समज. खरंच? म्हणजे चालेल तुम्हाला मी तुम्हाला ताई म्हंटल तर? नाही. माझ्या ताईडीचं ना लग्न आहे, तुम्ही याल का लग्नाला? हो नक्की येईन, फक्त माझी एक अट आहे. कसली अट? तुला तुझं चेकअप करून घ्यावं लागेल. अहो मॅडम मी बरी आहे की, कशाला लागते चेकअप बिकअप? अगं असं काय करते, हे असं काहीतरी पुन्हा झालं तर एकदा दाखवून घे ना. आणि तसंही तुझ्या ताईचं लग्न आहे ना आता, मग तू फिट असायला हवं ना. हा पण मी बरी आहे की. अरे बघ, पैशांची काळजी करू नकोस, मी आहे ना, तू भेट डॉक्टरांना. पण खूप खर्च नाही ना होणार? मी बिल कमी करून घेईन, तू नको टेन्शन घेऊस. मी तुझ्यासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते, मग तू डॉक्टरांना भेट. ठीक आहे. मग मी येऊ? निघालात पण तुम्ही? हो, मला जावं लागेल. एक सांगू का, तुम्हाला भेटून लई म्हणजे लई भारी वाटलं. मलाही. 10 मिनिटं नाही झाली आपल्याला भेटून, पण असं वाटतंय की आपली खूप जुनी ओळख आहे, नाही का? हो ना. बरं, तू काळजी घे, मी येते. हे घे. डॉक्टर अमित अवेलेबल आहेत का आता? मग एक 15 मिनिटांनंतर त्या मॅडम ज्या तिथे बसल्या आहेत ना, त्यांच्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा जनरल चेकअपसाठी. ठीक आहे? नको नको स्वानंदी, इथं चेकअप केला ना तर सगळे पैसे संपतील तुझे. लई महागडं दिसतंय हे हॉस्पिटल.
वहिनी हा दिवा नसतो लावायचा आता. लावूयात आपण. त्याआधी एक फोटो काढू का? थांबा हो. वहिनी एक फोटो काढू दे ना प्लीज. तुमचा फोटो काढतो. बाप्पा, मी तुझ्यावर विश्वास ठेवून मोठं पाऊल उचलतोय. प्लीज माझ्यासोबत राहा आणि मला यश दे. चल लांबूनच. बाबा तुम्ही अरे माझ्या विक्रांतचा नवा बिझनेस सुरू होतोय आणि मी येणार नाही. मग कसं वाटलं सरप्राईज? कमाल, आयुष्यातलं बेस्ट सरप्राईज आहे हे. हा. बाबा बरं झालं तुम्ही आला. अरे मी कायम तुझ्यासोबत आहे. मी तुला खरं सांगू, मला ना तुझा खूप अभिमान वाटतोय. आज तू खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभा राहतोयस. थँक्यू बाबा. आलीस का? ये ये, बस तुझीच वाट बघत आहे. बस घे घे पाणी. कशी आहेस? बरी आहे. बरं तुला काय चहा कॉफी वगैरे? नाही काही नको. अगं असं काय, काहीतरी घे ना. खरंच नको. बरं राईट. काय बोलायचं होतं तुम्हाला? अरे हो विसरलेच. एक मिनिट दे मला, मी आलेच. हे काय? ब्लँक चेक. तुला पाहिजे ती अमाऊंट टाक. संकोच नको करू, बिंदास. हा अहो पण तुम्ही हे मला का देताय? विक्रांतच्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी. तुला हवे तेवढे पैसे घे आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमची दूर हो. काय बोलताय तुम्ही? जे तुझ्या मनात आहे ना तेच. हेच हवं होतं ना तुला. पैशांसाठीच विक्रांतशी लग्न करतेस ना. तुम्ही असं बोलूच कसं शकता हो? तू पैशांसाठी वागू शकतेस, मी बोलूही शकत नाही. मला असं वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काहीही गैरसमज होत नाहीये. तुमच्यासारख्या मुलींना मी चांगली ओळखून आहे. श्रीमंत मुलांना फसवता, लग्न करता आणि मग ऐशोआरामात राहता. असं काही नाहीये. असंच आहे, असंच आहे, माहितीये ना मला. यावर तुला हवी ती अमाऊंट टाक. तू मोकळी हो आणि माझ्या मुलालाही मोकळं कर. डील वाईट नाहीये. तुला तुझा पैसा मिळेल आणि मला माझा विक्रांत. तुम्हाला काय वाटतं? मी पैशांसाठी विक्रांतशी लग्न करतेय? वाटायचंय काय? तसंच आहे. तसं नाहीये. विक्रांतकडे पैसा असो किंवा नसो, मला फरक पडत नाही. हुशार आहेस हा, स्मार्ट. नाही मला माहितीये ना तू आता का नाही अमाऊंट टाकत आहेस. कारण जर का तू अमाऊंट टाकलीस तर तुला फक्त तेवढाच पैसा मिळेल. पण जर का विक्रांतशी लग्न केलंस तर ह्या पैशांबरोबर विक्रांतची सगळी संपत्ती मिळेल. बरोबर ना? विक्रांत सोडल्यास मला तुमच्याकडून दुसरं काहीही नको. मी माझ्या कष्टाच्या मीठ भाकरीत खुश आहे. हे तुमचं चेकबुक ठेवा तुमच्याकडेच.
तरी मला वाटलंच होतं ही गिरिजा माझ्या विक्रांतच्या आयुष्यातून काही सहजासहजी जाणार नाही. आता काहीतरी नवीन हत्यार काढायला हवं. अरे विक्रांत, आपले प्रमुख पाहुणे कोण आहेत? प्रमुख पाहुणे आहेत ना. बाबा, मी बाबा आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला. अरे माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. बाबा पण तरी आज नारळ वाढवून तुम्हीच फीत कापायची आहे. बरं बरं, तू म्हणशील तसं. बरं, वहिनी साहेब कुठे दिसत नाहीयेत? हा, कुठपर्यंत आली आहे ते बघायला हवं. विक्रांत थांब. चिटल्या ताईला फोन कर, बघ ती कुठे आली. करते लगेच. ताई डॉक्टर जयंतची माफी मागायला गेली असेल का? म्हणून तर तिला उशीर झाला नसेल.